तर गोष्ट सुरू होते 2019 पासून। त्यावेळी शिवसेना भाजपची युती होती आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती। तर वंचित आणि ओवेसी एकत्र निवडणुका लढवत होते। वंचित आणि ओवेसीने मिळून निवडणुकीत सगळ्यांनाच काटेकी टक्कर दिली होती। त्यांचे उमेदवार निवडून आले नसले तरी वंचितमुळे काँग्रेसला मोठा फटका बसला। 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीने राज्यात मोठ्या प्रमाणावर मतं घेतली। वंचितच्या पाठिंब्यावर एमआयएमचे इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर मधून खासदारही झाले आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी भरघोस मतं घेतली। मात्र काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यातच वंचित ही भाजपची टीम बी आहे अशी टीका काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत होती। नांदेड, सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली, चिमूर, बुलडाणा, हातकणंगले या 8 मतदारसंघात काँग्रेसच्या आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहून पराभूत झाले। थोडक्यात 2019 ला वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस राष्ट्रवादीची एक प्रकारे वाईट अवस्था झाली आणि भाजपचा विजय रथ वंचितकडून पुढे सारला गेला। आणि म्हणूनच आता वंचित तीच स्ट्रॅटेजी वापरू पाहतय का, अशाही चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या। पक्षांमध्ये झालेलं बंड, फोडाफोडीचं राजकारण यातून कुठे बाहेर पडत महाविकास आघाडी येत्या निवडणुकांसाठी दंड थोपटत असतानाच महाविकास आघाडीची डोकेदुखी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये। एक नवं आव्हान गेल्या वर्षभरापासून उभय ते वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने। वर्षभरापूर्वी वंचित आणि शिवसेनेची युती झाली खरी, पण महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत वंचितचं सूत मात्र हवं तसं जुळत नाहीये। जागा वाटपावरून पण वंचित आणि इतर पक्षांमध्ये रोज बिनसते। कधी आंबेडकर आपण महाविकास आघाडीचा भाग असल्याचं सांगतात, तर कधी स्वतःच महाविकास आघाडीमधलं जागा वाटपांवरून चाललेलं भांडण उघडपणे सांगून टाकतात। त्यामुळे वंचितला नेमकं काय हवंय याबाबतची स्पष्टता यायला तयारच नाही। 2019च्या निवडणुकांनंतर शिवसेनेसोबत वंचितची युती झाली, मात्र महाविकास आघाडीने वंचितला सोबत घेण्यास म्हणावा तितका रस घेतलेला दिसून आला नाही। वंचितच्या वेळोवेळी बदलणाऱ्या मागण्या, त्यांचे विविध दावे यावरूनही महाविकास आघाडीमध्ये घमासान पेटलंय। आता ही पुन्हा वंचितच्या नवनव्या मागण्या समोर येत आहेत। एक आहे मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे धागे भाजप थेट राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जोडतंय। मनोज जरांगे यांच्यावर शरद पवारांचा हात आहे, ते पवारांनी दिलेली स्क्रिप्ट वाचतात अशाही टीका होऊ लागल्या असतानाच आंबेडकरांची ही मागणी महाविकास आघाडीला अडचणीची ठरू शकते। तर दुसरीकडे पुण्यातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्यात यावी अशी ही मागणी वंचितकडून होतीये। पुण्याच्या जागेसाठी आधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच असताना, तसंच रवींद्र धंगेकर यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होत असतानाच वंचितच्या या मागणीने अडचणी तयार होऊ लागल्यात। सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर महायुतीला फोडाफोडीच्या राजकारणामुळे एक प्रकारची भीती तयार झाली अशी टीका विरोधकांकडून केली जाते। तसंच जनतेचा कल कोणत्या पक्षाकडे याबाबतही अजून स्पष्टता नाहीये। त्यात आणखी एक भर म्हणजे आंबेडकर यांनी आघाडीत न राहिल्यास स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय। त्यामुळे आता वंचितमुळे आघाडीची बिघाडी होऊ शकते का? मागच्याही वेळेप्रमाणे वंचितची ही भूमिका काँग्रेसचा तोटा आणि भाजपचा फायदा करू शकते का? वंचितमुळे भाजपला 40+ टार्गेट पूर्ण करण्यात यश येईल का? याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। सरकारनं मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।